Preview. आप सभी का स्वागत है महाराष्ट्र न्यूज टुडे में। जवाहरनगर पुलिस स्टेशन की टीम ने एक और अच्छी कार्रवाई की है। 2 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिन पर आरोप यह है कि उन्होंने कुछ लोगों से मोबाइल छीने थे, मोबाइल चुराए थे। जब पुलिस को जानकारी मिली तो वहां पहुंचे और वहां पर जाकर जब उन्होंने जांच की तो उन्हें 2 लोगों पर शक आया। जब उन्हें गिरफ्तार किया गया, उनके पास से 3 मोबाइल जब्त किए गए। पूछताछ में उन्होंने बताया कि हमने एक शख्स से ये सुबह मोबाइल छीना था और भी ये 2 मोबाइल चोरी के ही है। ये दोनों भी आरोपी झारखंड, यूपी, बिहार साइड के बताए जा रहे हैं। पुलिस अभी इस पे जांच कर रही है। जो ये पूरी घटना हुई है, इसमें कंप्लेनर भी है। जिस शख्स का मोबाइल इन्होंने छीना था उसे वो भी मिल चुका है और पुलिस आगे की जांच कर रही है। ये जो आरोपी है, बताया ये जा रहा है अभी तक की जो जांच हुई है कि इनके और भी साथी शहर में हो सकते हैं। ये एक पूरी टीम है जो इस तरह की वारदातों को अंजाम दे रही है। लोगों के मोबाइल छीनना, भागना, फिर दूसरी स्टेट में चले जाना। इस तरह के आरोपी हमारे शहर के लिए खतरा है। पर जिस तरह से जवाहरनगर पुलिस ने कार्रवाई की है, ये काबिल तारीफ है। ऐसी ही और कार्रवाई होनी चाहिए शहर के अलग अलग पुलिस स्टेशन में, ताकि क्राइम कहीं ना कहीं रुके। पूरी घटना पर हमें जानकारी दी जवाहरनगर पुलिस स्टेशन के पीआई सचिन कुमार सर ने। पोलीस स्टेशन जवाहरनगर छत्रपती संभाजीनगर शहराच्या हद्दीमध्ये सिग्मा हॉस्पिटल तसेच दर्गा चौक या परिसरामध्ये भाजीपाला घेण्यासाठी किंवा इतर कामासाठी गर्दीच्या ठिकाणी लोक जातात। त्या ठिकाणी जे आरोपी मोबाईल चोरतात त्या मोबाईल चोरणाऱ्या 2 आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलेले अशी घटना आहे। दिनांक 23/8/2026 रोजी सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राजेश सानप राणा जयभवन नगर ते भाजी घेण्यासाठी सिग्मा हॉस्पिटल तिथल्या एका भाजीवाल्याचे तिथे थांबले होते। त्यावेळेस त्यांना 2 लोकांनी धक्का दिला आणि त्यांचं लक्ष विचलित करून त्यांच्या खिशातील वरचा मोबाईल एक जणांनी चोरला। त्यांनी लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केली, परंतु त्यांना मिळालं नाही। त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुप्त माहिती मिळाली असता पोलीस हवालदार नवतरे, पोलीस अंमलदार गोरे व पोलीस अंमलदार राजू शिंदे हे लगेच तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले। दर्गा परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत असताना 2 इसम त्यांना पाहून पळू लागले। त्यांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एकूण 3 मोबाईल मिळून आले। 3 मोबाईलपैकी एक मोबाईल हा विचारपूस केली असता त्यांनी सकाळीच भाजी मार्केटमधून सिग्मा हॉस्पिटलच्या इथून एक जणाच्या इसमाच्या खिशातून चोरल्याचे त्यांनी सांगितले। सदर मोबाईलची खात्री केली असता तो मोबाईल हा सकाळी जी गुन्हा दाखल केला होता विशेषणला त्याच्या गुन्ह्यातीलच असल्याचे निदर्शनास आले। त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारलं असता त्यातील एक आहे शेख फैयाज शेख असलम वय 21 वर्षे, राहणार झारखंड, व दुसरा आहे नक्सूद आलम इदवा आलम, तो आहे 20 वर्षाचा, राहणार आहे बिहारचा। दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ते दोन्ही मोबाईल एकूण 3 मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत। त्याची किंमत आहे 65,000 रुपये। दोघांनाही त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर इतर गुन्हे आहेत का याबाबत सुद्धा आम्ही चौकशी करत आहेत। तसेच जे गुन्ह्याच्या व्यतिरिक्त 2 मोबाईल त्यांच्याकडे मिळून आलेले आहेत त्यांचे सुद्धा मूळ मालक आम्ही शोधण्याचं काम करत आहोत। आरोपींना आज माननीय न्यायालयात हजर करून पुढची कारवाई करत आहोत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री रत्नागर नवले साहेब व सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग मनीष कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवतुरे, पोलीस अंमलदार मारुती गोरे व पोलीस अंमलदार राजेश शिंदे यांनी उत्कृष्टपणे केलेले आहे। यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे? सध्या तरी आता त्यांच्याकडे विचारपूस केली असता तसं नाही, परंतु भविष्यात आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये या आरोपींनी यापूर्वी काही गुन्हे दाखल आहे? त्यांचा अभिलेख पाहिला असता अभिलेखावर त्यांच्या विरुद्ध गुन्हे मिळून आलेले नाहीत, म्हणजे पाहिले करून मिळून आलेले नाहीत। त्यामध्ये झारखंड आणि बिहारहून इथे येऊन मोबाईल चोरता म्हणजे काहीचा कोणी माणूस आहे का?
नाही, आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केल्या असता त्यांनी सांगितले की ते नागपूर या साईटवरून रात्री बसने निघून येतात, शहरामध्ये येतात, शहरामधले काही गर्दीच्या ठिकाणी फिरून लोकांचे लक्ष विचलित करून त्यांचे मोबाईल चोरतात व पुन्हा लगेचच जसं त्यांनी ठेवलेल्या टार्गेट प्रमाणे मोबाईल चोरी केली असेल तर लगेचच ते पुन्हा बसने किंवा रेल्वेने पुन्हा नागपूरकरता रवाना होतात. आम्ही त्यांच्या चेनचा शोध घेत आहोत. सर, चैन असण्याची शक्यता आहे का? सध्या ज्या पद्धतीने हे चोरी करतात त्या पद्धतीने चेन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आरोपींना अटक किती दिवसापासून हे करतात ते काही सांगितलं? त्यांनी तसं अजून काही सांगितलेलं नाही, परंतु पहिल्यांदाच आपल्या गुन्ह्यामध्ये ते अटक करण्यात आलेले आहेत. यापूर्वी ते कुठेही रेकॉर्डवर नसल्यामुळे त्यांच्या गुन्ह्याच्या म्हणजे कधीपासून करतात याबाबत अजून माहिती आपल्याला प्राप्त झालेली नाही. सर, ये गुन्हेगार कोणते नेम राहते दोन गुन्हेगार जे मोबाईल चोरी? नाही, आपल्या इथं ह्या संभाजीनगर शहरामध्ये राहत नाहीत, ते बाहेरून येतात आणि चोरी करून परत लगेच तुरंत माघारी जातात, निघून जातात. त्याच्यामुळे त्यांचा इथं ठाव ठिकाणा नाही किंवा लॉजवर थांबत नाहीत ते. सर, त्यांच्याकडे सापडलेल्या मोबाईल किती मोबाईलची नोंद आपल्याकडे आहे? एकाच मोबाईलचे आहे, दुसरे 2 आहेत. त्यांचा जे मालक आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. धन्यवाद सर. थँक्यू. ये पूरा मामला रहा. इस तरह से इन 2 आरोपियों को अरेस्ट किया गया और कानूनी धाराएं इनके ऊपर लगाकर इन्हें सलाखों के पीछे डाला गया. इस तरह के वारदातें हमारे शहर में अक्सर सुनने में आ रही है, पर होता यह है कि कंप्लेंट तो होती है पर ज्यादातर आरोपी गिरफ्तार नहीं होते हैं. पर इन्हें गिरफ्तार कर लिया गया है. हो सकता है इनकी और भी लिंक सामने आए. इस खबर पर हम नजर बनाए हुए हैं. आगे इसमें जो भी अपडेट रहेंगी मैं कोशिश करूंगा वो भी आपके सामने लेकर आऊं. इस खबर पे आप क्या राय रखते हैं कमेंट कर जरूर बताएं. मैं शहाब यासीन, महाराष्ट्र न्यूज टुडे, औरंगाबाद.